सलामीची जोडी आपण बघतोय, उपेश आणि अमर अशी सलामीची जोडी. तर दुसऱ्या बाजूला एक्सपिरियन्स गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय, तो म्हणजे मिस्टर लहू गोशे. भरपूर वर्ष चांगला खेळ ज्याने केला आहे. वाट पाहते मी ग येणार साजण माझा. थँक्यू डीजे. तर पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश आलं मिस्टर लहू गोशे याला. ओ याला म्हणजे जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय डीप स्क्वेअर रिजनला, शतक येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची जास्त काय मिळणार नाही. या 2 धावांची अकाउंट ओपन केल्या जात नाही आणि संघाचं देखील अकाउंट मला वाटतं ओपन केल्या जात आहे. पहिला हात हॅलो 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 तर चेंडू टाकून झाले. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. 5वा चेंडू घेऊन जाईल. यावेळेस मात्र फताच्या फॉलोमध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला होता लहू गोजे मार्फत. चेंडू नक्कीच कलेक्ट झाला नाही. तोपर्यंत 1 धाव इथे पळून पूर्ण केली जाते. या 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 धावा. गडी बाद झालतो म्हणजे 1. प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी स्पोर्ट महाजनपाडा संघ 1 गडी बाद झालाय. मात्र स्वतःला सावरावं लागेल, चांगल्या धावसंख्या उभारावं लागतील या मॅच मध्ये. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू तो मिड विकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करेल तोपर्यंत थोडासा थ्रो गचाला असा बघायला मिळतोय. षटकाची समाप्ती झाली. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 5 धावा. गडी बाद झालतो म्हणजे 1. एक गडी बाद झालाय प्रथम फलंदाजी करत असताना महाजनपाडा संघ. दुसरं षटक बघूया कोण घेऊन येईल. गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा ए संघाकडनं नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर मात्र दाखल होतोय, तो म्हणजे मिस्टर विलास धानवा. नंबर 2चा गोलंदाज येतोय. आता मात्र पॉवर जे बंधन आहे ते मात्र संपुष्टात आलंय. मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी केली गोलंदाज लहू गोशे याने आणि फक्त 5 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केलाय. गोलंदाजी मार्कवर पहिलाच चेंडू टाकून जाईल. थोडासा रंगवेमध्ये चुकला जातोय गोलंदाज विलास. तर स्ट्रायकरकडे आपण बघतोय बॅटर कार्तिक स्ट्रायकांकडे जातोय. सामोर जाईल गोलंदाज विलास. पहिलाच चेंडू घेऊन जाईल दुसऱ्या षटकातील.
क्षेत्ररक्षण बघायचं झालं तर मात्र एक शॉट फाईन लेग आहे. त्याच्यानंतर एक कव्हर पॉइंट बघायला मिळतो. यावेळी मात्र नो चेंडूचा पंचांचा इशारा आलाय. चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला जातोय. बॅकवर्ड पॉइंट रिजनला जातोय. तोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत इथे मात्र नक्कीच आपण बघतोय चार खेळाडू लावायला पाहिजेत. मात्र इथे मात्र पंचांचा नोचा इशारा आलाय आमच्यापर्यंत. अधिकृत इशारा आमच्यापर्यंत पंचाने केलाय. तर नक्कीच 10 खेळाडूंशी खेळतोय हा संघ. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज यष्टीरक्षक चेंडूला कलेक्ट करतोय. निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती म्हणजे 9 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 1. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विलास राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ याला मात्र बॅटचे यष्टीरक्षक चुकी करणार नाही आहेत. लागतोय धक्का नंबर 2 महाजनपाडा संघाला. कमॉन डिझाई. क्या होगा कालिया. थँक्यू डिझे. तर 9 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद झालाय. गावदेवी स्पोर्ट महाजनपाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना नवीन बॅटर बघायला मिळतोय. फलंदाज दीपक शेलार असा फलंदाज बघायला मिळतोय. यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धार स्वरूपात. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय की कशा प्रकारे हा चेंडू पडला गेला होता. काही टेलिकास्ट बघायला मिळतं. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून अप्रतिम टेलिकास्ट केला जातोय. यावेळी मात्र चेंडूला खेळलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये चुकी करणार नाही. लागतोय तिसरा झटका तो म्हणजे महाजनपाडा संघाला. गडी बाद गॉन. तर नवीन फलंदाज अजित वातास खेळण्यासाठी येतोय. चांगल्या धावा जमवाव्या लागतील. आतापर्यंत 3 गडी बाद झालेत. धावसंख्या ती म्हणजे 9 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज विलास राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ या मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र जेल फुटला जातोय कव्हर पॉइंट रिजनला. एक धाव पळून पूर्ण केली. दुसरा धाव देखील इथे पळून पूर्ण केले जात आहेत. इथे मात्र 2 धावांवर समाधान मानावं लागेल. इथे मात्र अपील केली होती धावचीची. मात्र 2 धावा काही रोखू शकत नाहीत. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 11 धावसंख्येवर. रिप्ले मध्ये बघू शकतो की कशा प्रकारे हा चेंडू होता झेल सुटला गेला. यावेळी मात्र स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळल्या जातं. एक धाव पळून पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. मात्र चांगला शत्रू बघायला मिळतो. एक धावांची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 12 या आकड्यावर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 12 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 3. प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी स्पोर्ट महाजनपाडा संघ प्रथम फलंदाजी करतोय. नंबर 3 षटक घेऊन कोण येईल गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा संघाकडनं.
वेदांत येतोय नंबर 3चा गोलंदाज. धावसंख्या ती म्हणजे 11 धावा, 12 धावा. नंबर 3चा गोलंदाज येतोय तो म्हणजे वेदांत दिवा येतोय. चांगल्या अपेक्षा असतील संगणकाकडनं. ओ यार मात्र लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंच आमच्यापर्यंत लगेच इशारा देत आहेत की अवंताच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पजेल ती म्हणजे 13 या आकड्यावर. रंगवे अप्रतिम आहे गोलंदाज वेदांत त्याचा. थोडीशी सुधारणा करावी लागेल गोलंदाजी फाटी. चांगला प्रयत्न पुन्हा एकदा. ओ याला मात्र हलक्या रीतीने चेंडू खेळला जात आहे. चेंडू मात्र इथे मात्र स्क्वेअर रिजनला क्षेत्ररक्षक येतोय. स्वतः गोलंदाज चेंडूला कलेक्ट करतोय. एक धाव काही रोखू शकत नाहीये. एक धावण्याची धावसंख्या जास्त काय मिळणार नाहीये. जाऊन परिस्थिती म्हणजे 14 या आकड्यावर 3 गडी बाद झालेत. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील अजून स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत याच मैदानावर. पुन्हा एकदा वेदांत गोलंदाजी मार्कवर. वेदांत दिवा 10 ते 15 बॉलांचा रनअप घेत असताना याला पत्र क्लीन बोल्ड यष्ट्या इथे उद्ध्वस्त केल्या जात आहेत. गडी बाद होतोय आणि लागतोय 4था झटका महाजनपाडा संघाला. थँक्यू डिझे. नवीन फलंदाज केशव येतोय खेळण्यासाठी. तिसरं षटक मार्ग असताय. धावसंख्येला मात्र अंकुश लावण्यामध्ये यश आलंय. गोलंदाज आपण बघतोय वेदांत याला काय गोलंदाजी केली जाते. रिप्ले मध्ये देखील आपण बघू शकतोय. रंगवे अप्रतिम आहे वेदांत याचा. वेदांत दिवा नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच चांगलं प्रदर्शन तो दाखवेल. नवीन फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे केशव. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच धावसंख्या थोडीशी वाढेल. आलेख आपण बघू शकतोय धावसंख्येचा. मात्र रंगवेमध्ये थोडाफार चुकला जातोय. गोलंदाज वेदांत पुन्हा एकदा सज्ज होईल. धावसंख्या म्हणजे 14 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 4 गडी बाद झालेत आतापर्यंत. यावेळेस मात्र चेंडू उंच गेला. क्षेत्ररक्षक आहेत चुकी करणार नाही आहेत. गडी बाद. 5वा हादरा बसला जातोय महाजनपाडा संघाला. 14 धावसंख्या असणारा. काय अप्रतिम झेल पकडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. प्रेम होता तिकडे. काय अप्रतिम झेल पकडला. यावेळी मात्र चेंडू उंच गेलाय. अजून एक धक्का लागेल का? तर होय, अजून एक धक्का लागला जातोय. हॅट्रिक इथे साधली जात आहे वेदांत दिवा मार्फत. आजच्या दिवसातील दुसरी हॅट्रिक. काय अप्रतिम गोलंदाजी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वेदांतवाडी. अप्रतिम अप्रतिम.
अप्रतिम डीप मिड विकेटला येणं खाऊ गोष्ट नाही मित्रांनो. अप्रतिम झेल पकडलाय. रोशन होते तिकडे, काय झेल पकडलाय अप्रतिम. नक्कीच आपण बघू शकतोय कशा प्रकारे झेल पकडला गेला होता रिप्ले मध्ये. डिबेन लाईव्हच्या माध्यमातून जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट केलं होतं डिबेनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वेदांत गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळी मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू वाहतोय निर्धाव. काय अप्रतिम गोलंदाजी केली होती गोलंदाज वेदांत दिवा मार्फत. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 5 चेंडू टाकून झालेत. जखडून ठेवले आतापर्यंत गावदेवी स्पोर्ट बेंडीपाडा संघाने. काय कमालीची गोलंदाजी केले. 4 गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी केले. 6 गडी बाद. ओ या मध्ये जोरदार मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू जातोय डॉट, गडी बाद होतोय नक्कीच. आणि षटकाची समाप्ती वाल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती म्हणजे 14 धावा आणि 15 धावांचं टार्गेट असेल. माफ करायचं, अजून एक षटक बाकी आहे. 4 षटकांचा सामना आहे. चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी, आसमां को छूकर देखा तारों की करली सवारी. चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी. थँक्यू डुजे. तर शेवटचं षटक आणि निर्णायक षटक बघूया कोण घेऊन येतोय. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. संदीप येतोय नंबर 4चं षटक घेऊन. तर आपण बघतोय क्रीजवर 2 फलंदाज अजित आणि अनिश असे 2 बॅटर बघायला मिळत आहेत. ओ यावेळेस मात्र पंचांनी बघितलं, निहाळलं, त्याच्यानंतर मात्र सोडून दिला फलंदाजाने. अवंतच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल. 1 ने धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचते म्हणजे 15 या आकड्यावर. 7 गडी बाद झालेत. महाजनपाडा संघाला थोडीशी करामत करावी लागेल. यावेळेस मात्र चेंडू उंच गेलाय, शतरक्षक येतोय. इथे मात्र झेल सुटला जातोय. जीवनदान मिळेल आता मात्र फलंदाजाला. 1 धाव ऍड केली जाईल. रिप्ले मध्ये बघू शकतो आपण की कशा प्रकारे शतरक्षक धावत आला होता झेल पकडण्यासाठी, मात्र झेल सुटला गेला. पुन्हा एकदा संदीप गोलंदाजी मार्कवर. संदीप सातवी. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणावा लागेल. चेंडू आता स्क्वेअर क्रिजनला. 1 धाव पळून पूर्ण केले जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि दुसरी धाव देखील इथे आरामात पळून पूर्ण केले जाते. ओरतोच्या स्वरूपात अजून 1 धाव ऍड केली जाईल. चांगलं प्रोटेक्शन आपल्याला बघायला मिळतं गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा ए संघाकडनं. नक्कीच जर हा चेंडू जर बॅकअप साठी आला नसता तर 4 धावा गेल्या असत्या. मात्र चांगलं बॅकअप बघायला मिळाला. ओ यावेळेस मात्र अपसाईड सोडून जाणार चेंडू. पंचांचा इशारा तो अवंतरच्या स्वरूपात धाव ही ऍड केली जाईल. 20 धाव संख्या. गडी बाद झाले ते म्हणजे 7. ऍक्शन अप्रतिम आपल्याला बघायला मिळते संदीप सातवीची. ओ यावेळेस मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता. चेंडूला खेळलाय कव्हरफला. 1 धाव पळून पूर्ण केल्या जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत.
2 धावांची धावफलक पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 22 या आकड्यावर. चेंडू टाकून चालते म्हणजे 3 अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या चौथ्या षटकातील. बॉलिंग ऍक्शन अप्रतिम बघायला मिळते संदीपची. यावेळी मात्र फुल टफ डिलिव्हरी. इथे मात्र नोचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जातोय संतोष वळवी यांच्याकडनं. 1+1 म्हणजे 2 धावा या ऍड केल्या जात आहेत. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 या आकड्यावर. आता मात्र मुक्त फटका खेळण्याची मुभा असेल फलंदाजाला. अजित यांच्यासाठी मुक्त फटका खेळू शकतोय. ओ यापर्यंत दूरवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अवंताच्या स्वरूपात धाव ऍड केली पाहिजे. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 25 या आकड्यावर. फ्री हिट नक्कीच अजूनपर्यंत आहे. ओ याला मात्र चांगला चेंडू स्वतः यष्टीरक्षक चेंडूला उचलतोय तोपर्यंत एकच धाव मिळेल. चिकीत सिंगल बघायला मिळते. 1 या धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 26 या आकड्यावर. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या चौथ्या षटकातील. ओ याला मात्र चांगला फटका बघायला मिळतोय. चेंडू मात्र थांबणार नाहीये निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डिझे. 6 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 32 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेला या मिड विकेट क्षेत्रामधून. शतरक्षक चेंडूला उचलेल तोपर्यंत 1 धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव देखील इथे मला वाटतं पूर्ण केली होती. आता मात्र बघा ओर्थच्या स्वरूपात अजून धाव ऍड होतील. तर पंच धावा किती असतील या तर 5 धावा असतील. तर या 5 धावा ऍड केल्या जातील महाजनपाडा संघाच्या खात्यामध्ये. हेलो हेलो माइक चेक. हेलो हेलो. तर धावसंख्या झाली ती म्हणजे 37 धावा आणि 38 धावांचं टार्गेट असेल. 38 धावांचं टार्गेट असेल गावदेवी भेंडीपाडा ए संघासमोर. बघूया कशा प्रकारे पार केलं जाईल. 24 चेंडू असतील आणि 38 धावांची गरज असेल. कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे गावदेवी स्पोर्ट महाजन संघाकडनं कारण धावा नव्हत्या. त्याच्यानंतर धावसंख्येला वेगळीच दिशा दिली महाजन पाडा संघाचे खेळाडूने आणि नक्कीच 38 धावांचं टार्गेट नक्कीच सेट करून ठेवले. आपल्या स्क्रीनवर नक्कीच आपल्याला बघायला मिळतात मिलिंदजी भोईर. त्याच्यानंतर आपण बघतो निर्मला शेलका ग्रामपंचायत सदस्य आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर दानशूर व्यक्तिमत्व विजय शेठ गोविंद पाटील. त्याच्यानंतर सुशांत दादा यांचं देखील आपण बॅनर कटआउट्स बघू शकतोय.
त्याच्यानंतर नरेंद्र दिवा तसेच संदीप ठाकरे यांचं देखील कटआउट बघू शकतोय. मात्रे क्रेन्स सर्व्हिस राजूबाई मात्रे यांचं देखील आपण कटआउट बघू शकतोय. मुन्नाबाई चव्हाण, त्याच्यानंतर हरिश्चंद्र भोईर, नागेश दळवी यांचं देखील कटआउट्स आपण बघू शकतोय. दिनेश बाबर. तर मी विनंती करतोय एकदंत स्पोर्ट पागीपाडा आणि बाबा स्पोर्ट रेल्वे कॉमेंटेशन विनंती करतोय दोन्ही संघाचे संगणक यायचं नाणेफेक करण्यासाठी. तर नाणेफेक केली जाते. एका बाजूला एकदंत स्पोर्ट पागीपाडा तर दुसऱ्या बाजूला बाबा स्पोर्ट रेल्वे स्टेशन कामन या दरम्यान नक्कीच नाणेफेक केली गेले. तर एकदंत स्पोर्ट पागीपाडा संघ नाणेफेक जिंकलाय आणि निर्णय काय असेल तर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होते ते म्हणजे लहू आणि त्यांच्या जोडीला असतील ते म्हणजे फलंदाज हर्षद दिवा. तर पंचांचा इशारा येतोय दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज लोपेश येतोय. नंबर 1 चा गोलंदाज पेश येतोय. जिंकण्यासाठी 38 धावांचं टार्गेट आहे आणि या 38 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आपण बघतोय. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग, त्याच्यानंतर आपण बघतोय कव्हर पॉईंट शतरक्षक बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक, शॉर्ट स्क्वेअर लेगला शतरक्षक बघायला मिळतोय. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. यात काय अप्रतिम चेंडू पडला होता. पहिला चेंडू ओपेशचा निधन स्वरूपात बघायला मिळतोय. हॅलो हॅलो. तर पहिला हादरा बसला होता लहूच्या रूपाने. एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आत बाहेर होतोय. नवीन फलंदाज रोशन जातो खेळण्यासाठी. थोडंफार आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा संघाला.
मात्र आत्मविश्वास थोडाफार गमावलेला होतो काय असं म्हणावं लागेल लहू गोचे मार्फत. बघूया नवीन फलंदाज, नवीन बॅटर रोशन डावखोराचा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. तर ओपेश गोंदजी मार्कवर. हो, याला मात्र बघितलं आणि सोडून दिलं. बाकीचं काम मात्र पंचांनी बजावलं गेलं. अवंतच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचते, म्हणजे 3 धावा गडी बाद झालं म्हणजे एक. आतापर्यंत विश्लेषण करायचं झालं तर मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अचूक टप्प्यावर हाताळले गेले. एक चांगला मोहरा बाद केला होता तो म्हणजे ओपेश मार्फत लहूच्या रूपाने. हो, याला मात्र नक्कीच फुल टफ डिलिव्हरी होती. एक धाव पडून पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का आणि 2 धावे इथे पडून पूर्ण केला पाहिजे. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय इथे मात्र चेंडू कदाचित अगोदर आला असता तर नक्कीच धावतीच्या स्वरूपात गडी बाद झाला असता. मात्र थोडाफार उशिराने येतोय. त्याचं प्राप्त म्हणजे या 3 धावा. 3 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 6 धावा जिंकण्यासाठी 38 धावांचं टार्गेट आहे. आता मात्र हर्ष देतोय स्ट्रायकरकडे. तर ओपेश राईट आर्म ऑर्धो विकेटने. हो, यावेळेस मध्ये दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावर ओपेश मार्फत गोलंदाजी केली जाते. नियंत्रण आहे त्याचं आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने केले. पॉवर षटक आणि पॉवर षटकामध्ये नक्कीच धाव झालेत ते म्हणजे आतापर्यंत 6 धावा झालेत. गडी बाद झाला तो म्हणजे 1. हो, याला मात्र हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अवंतच्या स्वरूपात षटकाची सांगता होते. धावसंख्या ती म्हणजे 6 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 1. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय. यस, डिझेलाची संधी देऊया आणि लगेच येऊ मैदानाच्या आत. कम ऑन डिझे. वेलकम बॅक. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. आपण बघता मित्रांनो, फ्रेश स्मृती चषक 2025 हे शानदार आयोजन आपल्याला बघायला मिळतं. गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा ए संघाकडनं आयोजन केलेलं आहे. आणि आता मात्र रिकॉर्ड रन रेट जो आहे तो म्हणजे 10.67च्या घरामध्ये गेलाय. 10.67 सरासरीने चालावं लागेल. 10.67 सरासरीने चालावे लागेल. रिक्वायर रन रेट बघायला मिळतोय. आता मात्र नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर येते तो म्हणजे मिस्टर कार्तिक शेलार. थोडं फास्ट खेळायचं आहे. मी विनंती करतोय पंचांनी देखील ताकद द्यायची आहे, कारण आपल्याला वेळेवर सामने जे आहेत ते पूर्ण झाले पाहिजेत. याच्यानंतरचा होणारा सामना एकदंत स्पोर्ट पागीपाडा वर्सेस बाबा स्पोर्ट रेल्वे कॉमेंटेशन या दरम्यान होईल. जी सरासरी जी मेंटेन ठेवायची होती गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा ए संघाला, मात्र ती मेंटेन ठेवली नाहीये. थोडंफार फास्ट खेळायचं आहे. मी पंचाने देखील विनंती करतोय थोडंफार फास्ट खेळायला लावायचं आहे, कारण जे सामने जे आहेत ते वेळेवर पूर्ण झाले पाहिजेत. त्याच्यानंतर आपण बघतोय बॅड लाईटला सामोरं गेलं नाही पाहिजे, कारण बॅड लाईटला जर सामोरं गेलं तर नक्कीच 1 ते 2 ओव्हर सामोरं जावं लागतं. असं काही घडणार नाही. याकडे प्रत्येक खेळाडूने लक्ष द्या. नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर तो म्हणजे मिस्टर कार्तिक शेलार.
स्ट्रायकरकडे आपण बघतोय फलंदाज रोशन. ओ यार मात्र जोरदार प्रयत्न, चेंडू मात्र बॅकवर्ड स्वेअरले ग्रिजनला येतो. एक धाव पळून पूर्ण केले होते आणि 2 धाव इथे पळून पूर्ण केल्या होत्या. या 2 धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. 2 ने धावसंख्या पुढे फरकते, जाऊन पोहोचते ते म्हणजे 8च्या घरात. चांगलं सुरुवात, चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर आपल्याला बघायला मिळतोय. ते म्हणजे एका बाजूला हर्षद आणि दुसऱ्या बाजूला रोशन. भागीदारी झाली तर नक्कीच चांगला सामना जो आहे तो नक्कीच गावदे स्पोर्ट भेंडीपाडाच्या बाजूने जाऊ शकतोय. जर साधीदारी झाली, भागीदारी व्हायला पाहिजे. प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. तर दुसऱ्या बाजूला कार्तिक गोलंदाजी मार्कवर. ओ याला मात्र बॅट फिरवली होती. आठवण आम्हाला करून देतात लगेचच नरेश पापे यांची, अप्रतिम खेळाडू ज्याने बर्नच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट खेळले. त्या प्रकारे ही बॅट फिरवली होती फलंदाज रोशन मार्फत. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा सरप्राईज करणारी डिलिव्हरी बघायला मिळते. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. धावसंख्या म्हणजे स्थिर 8 धावा. पुण्याचा कार्तिक राईट आर्म ऑर्ध विकेटने रोशन पाटी. ओ यावेळेस मात्र लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. काय अप्रतिम गोलंदाजी केली होती. जागेवर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फुटवर्क, नक्कीच फुटवर्कचा अभाव फलंदाजी करत असताना आपण जाणवतोय फलंदाज रोशन मार्फत. फुटवर्कचा वापर करत नाहीयेत रोशन स्ट्रायकरकडे. तर गोलंदाज कार्तिक राटम ऑफ द विकेटने 10 ते 15 रन घेत असताना ओ या मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडूची सांगता बघायला मिळते. मात्र एकच धाव मिळाली होते. तर नक्कीच लेग बायच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल, ती म्हणजे जाऊन पोहोचते ते म्हणजे 9 या आकड्यावर. 2 षटकातील दुसऱ्या षटकातील एक शेवटचा चेंडू असेल कार्तिक याचा. आता मात्र स्ट्रायकरकडे भरपूर उशिरानंतर हर्षद याच्याकडे स्ट्राईक येते. बघू द्या एखादा चौकार षटकार ठोकेल का फलंदाज हर्षद. तर कार्तिक आत्मविश्वासाने गोलंदाजी करतो आतापर्यंत. ओ याला हेलिकॉप्टर प्रयत्न, शत्रक्षक येतोय, चुकी करणार नाहीयेत. हर्षद दिवा होते तिकडे, हर्षद गडी बाद होतोय. केशव होता, चांगला झेल पकडायला पाहिजे केशव मार्फत. तर नवीन फलंदाज खेळण्यासाठी जातोय तो म्हणजे उदय दिवा जातो खेळण्यासाठी. आता मात्र समीकरण असं होतं 12 चेंडू आणि 29 धावेंची गरज. 14.50च्या फरफरीने चालावं लागेल प्रति षटकामध्ये. आतापर्यंत भागीदारी जी आहे ती मात्र मेंटेन करता आली नाहीये, त्यामुळे थोडासा बिकट परिस्थितीमध्ये जाणवतोय गावदे स्पोर्ट भेंडीपाडा ए संघ. अजूनही 12 चेंडू असतील आणि 29 धावांची गरज असेल. 12 चेंडू 29 धावा प्रति षटकामध्ये 14.50च्या फरफरीने चालावं लागेल गावदे स्पोर्ट भेंडीपाडा संघाला. तर नंबर 3चा गोलंदाज कोणत्याही मार्कवर दाखल होतोय तो म्हणजे मिस्टर अमर भोये.
महाजन पाडा या संघाकडनं नंबर 3चा गोलंदाज अमर भोये सज्ज होत असताना तर डावखुळा त्याचा फलंदाज आतापर्यंत रोशन बघायला मिळतोय, ज्याने 7 चेंडू पेस केलेत आणि 6 धावा केलेत आतापर्यंत. यावेळी मात्र फुलटॉप डिलिव्हरी, त्याचा मात्र पुरेपूर फायदा. चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पार. षटकार. अप्रतिम फटका केला होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला रोशनच्या बॅटमधनं. हो, याला पत्र घुटना टेकून खेळायचा प्रयत्न झाला होता. अवंतच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. एक धावांची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 16 या आकड्यावर. 11 चेंडू असतील आणि 22 धावांची गरज असेल रोशनच्या माहितीसाठी. आता मात्र आत्मविश्वासाने फलंदाजी करतोय रोशन. ओ, याला पत्र क्लीन बोल्ड यष्ट्या इथे दुरुस्त केल्या जात आहेत. रोशनच्या बॅक टू द डगआउट जावं लागेल मिस्टर रोशन याला. तर नवीन फलंदाज खेळण्यासाठी वाजतोय म्हणजे मिस्टर संदीप सातवी वाजतोय. तर नवीन फलंदाज संदीप सातवी वाजतोय. गणू दिवाची कदाचित कमी खेळत असेल गावदेव स्पोर्ट बेंडीपाडा संघाला. नक्कीच ते असते तर नक्कीच चांगला सामना झाला असता, मात्र त्यांची कमी कदाचित खेळत असेल गावदेव स्पोर्ट बेंडीपाडा ए संघाला. मात्र कमी मात्र भरून काढावी लागेल ती म्हणजे फलंदाजाला. जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये जिथे मात्र 10 चेंडू असतील आणि 22 धावांची गरज असेल. अमर पुन्हा एकदा आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 2 चेंडू टाकून झालेत. थोडं फास्ट खेळायचा मी विनंती करतोय महाजनपाडा संघ. वारंवार क्षेत्ररक्षण व्यूहरचना केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अमर नाईटम ओव्हर द विकेटने खेळण्यासाठी फलंदाज आपण बघतोय संदीप सातवी. ओ, यार मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, ऑपस्टिक सोडून जाणार चेंडू अवंतरच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन परिस्थिती म्हणजे 17 या आकड्यावर. आता मात्र 10 चेंडू असतील आणि 10 धावांची गरज. माफ करायचं 10 चेंडू मध्ये 21 धावांची गरज होती. आता मात्र 9 चेंडू असतील आणि 21 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 21 धावा या प्रकारे समीकरण बघायला मिळतं. ओ, याला मात्र जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न झाला होता. 8 चेंडू 21 धावा जिंकण्यासाठी. ओ, यावेळेस मात्र ऑपस्टिक सोडून जाणार चेंडू अवंतच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. एक धावाची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पाहिजे म्हणजे 18 या आकड्यावर. 8 चेंडू असतील आणि 20 धावांची गरज जिंकण्यासाठी. ओ, यामध्ये जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू बघायला मिळतोय. 2 धावा पडून पूर्ण केल्या पाहिजे. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? मात्र नाही. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल. धावसंख्या 20 या आकड्यावर. गडी बदलते म्हणजे 3. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज.
शेवटचा चेंडू असेल या षटकातील अमरचा. ओ यावेळेस मात्र निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतात. आता मात्र 6 चेंडू असतील आणि 18 धावांची गरज. 6 चेंडू आणि 18 धावा. काय होईल काय घडेल घेऊया छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. कम ऑन डिझाईन. थँक्यू डिझे. आता मात्र 6 चेंडू असतील आणि 18 धावांची गरज. 3 मोठे पटके या मॅचला लगेच कलाटने देऊन जातील. तर स्ट्रायकरकडे आपण बघतोय संदीप. उदय आहे स्ट्रायकरकडे. भरपूर उशिरानंतर उदयकडे स्ट्राईक येते. यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहेत चुकी करणार नाही यात. गडी बात स्क्वेअर लेग रिजनला आपण बघतोय चांगला झेल पकडला बघतोय. आता मात्र 5 चेंडू असतील आणि 18 धावांची गरज. उदय याला नक्कीच स्ट्राईक भरपूर वेळेनंतर आली होती. त्यांची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज वेदांत दिवाळ. वेदांत दिवाळा चांगले फटके खेळावे लागतील जर ही मॅच जिंकायची असेल तर. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. 5-18चं असं समीकरण बघायला मिळतं. प्रकाश पहिल्याच चेंडूवर नक्कीच यश संपादन केलं जातंय त्यांच्या मार्फत. 5 चेंडू 18 धावा. ओ याला मात्र हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक इथे मात्र आला होता मात्र झेल इथे सुटला गेलाय. एकच धाव बघायला मिळते. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारे चांगला प्रयत्न केला होता शतरक्षकाने. ओ यार मात्र ब्लॉक कॉल मध्ये चेंडू करून घेतलाय असंच म्हणावं लागेल. फुल ऑफ डिलिव्हरी होती मात्र त्याला ब्लॉक कॉल करून घेतला फलंदाजाने. पुन्हा एकदा गोंदाजी मार्कवर. ओ याला मात्र आडव्या बॅटचा वापर केला होता. चांगल्या चेंडूची समाप्ती आतापर्यंत. काय कमालीची गोलंदाजी केली जाते प्रकाश वाताफ यांच्याकडनं. ओ याला मात्र टॅप करण्याचा प्रयत्न झाला होता मात्र अपस्टिक सोडून जाणार चेंडू. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत लगेच येतोय की अवांतरच्या स्वरूपात ही धाव ऍड केली जाईल. 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहेत चुकी करणार नाही आहेत. डीप मिड विकेटला पकडला जातोय झेल. थँक्यू डिझे. तर आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 1 चेंडू आणि 16 धावांची गरज. धावेचे जे अंतर आहे ते मात्र कमी करण्याचा प्रयत्न असेल. ओ याले मात्र फुल टॉप डिलिव्हरी. त्याला मात्र वन बॉफने फेकून दिले 4 धावांसाठी. तुम्हाला मी थांबवतोय. थँक्यू डिझे. तर